यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। काही दिवसांपूर्वी मालाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाकडून झेंडा लावण्याचा प्रकार घडला होता। या घटनेनंतर मालाडमधील जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। जैन समाजाच्या प्रतिनिधींनी घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत माफीनामा सादर केलाय। जैन बांधवांनी मराठीत हा माफीनामा सादर केलाय। राजकीय पक्षाच्या नादी लागून आमच्याकडे येऊ नका असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। तर तुमची पाथी भडकवली जात आहेत, आमची डोकी भडकवली तर केवढं होईल असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर मुंबईतील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या जैन मराठी वादासह पांढरे पट्टे मारण्याच्या वादावरही चर्चा झाली। अशा प्रकारांमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते, यासाठी संबंधितांना समज देण्यात आली आहे। नादी लागून आमच्यावरती येऊ नका, कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची डोकी भडकवली जात आहेत आणि तुमची डोकी भडकली ती एवढी भडकली, बरं का? आमची डोकी भडकली तर मग केवढी भडकली? तुमच्या सोसायटीमध्ये कोणी येणार असतील तुमचे, तुम्ही कार्पेट टाका, येऊन गेले की काढून टाका। तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला? पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करतायत। इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, इथे इतके गुजराती लोक राहायचे, पूर्वीपासून राहायचे, कधी भांडण नाही, वाद नाही, काही नाही, काही नाही, काही नाही। ते आताच कसं सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात। शांत व्यापारी लोक व्यापार करा, शांत जगा, कळलं का? धर्म आहे, धर्माच्या ठिकाणी तुम्ही धर्माचं काम करा ना, कोण नाही म्हणते तुम्हाला? आजपर्यंत मी तुम्हाला एवढे अडवलंय, भेटलं जैन पंत सागर बरोबर आहे, माझ्या घरी येऊन गेले,